आज मी तुमच्यासाठी कोल्हापुरी स्टाईलने मटण ग्रेव्ही बनवतो मित्रांनो. खूप जास्त यम्मी, टेस्टी आणि झणझणीत लागणार आहे खायला. सुरुवातीला मॅरिनेशनसाठी दही घेतला इथे, अद्रक लसूणची पेस्ट, कसुरी मेथी, पुदिना, कोथिंबीर, मिरची बारीक चॉप करून टाकायचे, हळद टाकायचे. हा आहे विवाचा कोल्हापुरी तिखट मसाला मित्रांनो. एकदम ऑथेंटिक, मजेदार आणि टेस्टी फ्लेवरने बनवणारा ऑल इन वन मसाला तुम्ही व्हेज, नॉन-व्हेजसाठी कुठेही यूज करू शकता. इथे मसाला टाकल्यानंतर थोडा मीठ टाकायचं आहे, थोडं तेल टाकायचं आहे, थोडंसं लेमन ज्यूस टाकायचं आहे आणि देन मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे सगळं मिक्स केल्यानंतर आपला अर्धा किलो याच्यामध्ये मटण यूज होणार आहे. ते मस्त मॅरिनेशन करत आपल्याला 1-1.5 तासासाठी ठेवायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर मसाले बाय करायचे असेल तर Amazon वेबसाईटवरून बाय करू शकता. मित्रांनो कुकरमध्ये शिजवण्यासाठी तेल टाकून थोडे खडे मसाले टाकणार आहे. चॉप केलेला कांदा टाकून तो मस्त परतून घेणार आहे. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं वाटण टाकतोय. ते पण डिटेल मी कॅप्शनमध्ये देतो. वाटण टाकून शिजवून घ्यायची. ही कांद्याची पेस्ट ब्राऊनवाली ती पण याच्यामध्ये टाकून घेतोय. मस्त शिजवून घेतोय. त्यानंतर आपल्याला ॲड करायचं डायरेक्ट आता जो आपण मॅरिनेशन करून घेतला तो याच्यामध्ये ॲड करून घ्या. मित्रांनो तो मॅरिनेशन पहिले शिजवून घ्या. कुकर झाकण लावायच्या आधी मस्त त्याला शिजवल्यानंतर थोडंसं 2-3 मिनिटं आपल्या याच्यामध्ये लिमिटमध्ये पाणी टाकायचं. तुम्हाला आता जर भाकरीसोबत खायचं तर तुम्ही थोडंसं पाणी टाका. जर रस्सा भातासोबत खायचा आहे तर तुम्ही जास्ती पाणी टाकू शकता. गरम पाणी टाकायचं नाही तर गडबडून जाईल. हे टाकल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्या आणि मस्त शिजवून घ्या. हे विवाचे मसाले तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही ऑर्डर नंबरवरून करू शकता जर जास्ती पाहिजे असतील तर. मित्रांनो अशा प्रकारे आपली मटण तयार होतं. एकदम झणझणीत मजेदार लागतो खायला आणि विसरू नका Amazonवरून बाय करायला विवाचे होममेड प्रॉडक्ट्स तुम्हाला खूप जास्त ऑथेंटिक फ्लेवर देतील आणि मजा येईल खायला.